नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती भोसले. आजकाल आपण बघतोय की समाजामध्ये थोडं काही झालं किंवा डिप्रेशन आलं, फ्रस्ट्रेशन आलं म्हणून बरेच जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. काहीही प्रॉब्लेम म्हणजे कितीही छोटे प्रॉब्लेम असतील तरी त्यामध्ये असताना त्या व्यक्तीला ते मोठे वाटतात. मग शाळकरी मुलं मुली असतील किंवा प्रेमात पडलेले मुलं मुली असतील, काही बायकासुद्धा यामध्ये असतात ज्यांना एखादं डिप्रेशन किंवा प्रेशर आलेलं असतं, नोकरीचं असेल, घरातला असेल, तो ताण सहन होत नाही म्हणून आत्महत्या करतात किंवा फायनान्शियली काही प्रॉब्लेम असतात म्हणून आत्महत्या केली जाते. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर आपल्याला नवीन नाहीतच. याच सगळ्यावरती थोडंसं काही सुचलं आहे, तेच आपल्यासमोर मांडण्याचा एक केविलवाना प्रयत्न मी करते. आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा. आत्महत्या करावीशी वाटते. सगळंच संपलंय, हरल्यासारखं वाटतंय. असं जगण्यापेक्षा मेलेलं चांगलं. आता नाही सहन होत. ना कोणाला सांगू शकतो, ना कोणाशी बोलू शकतो. बाहेरही जाता येत नाही आणि घरात थांबून जीवाची घालमेल होते. आपला त्रास बाकीच्यांना होण्यापेक्षा गेलेलं बरं. ठीक आहे, पण थोडं थांबून जरा ऐकशील का? तुझ्या या घायाळ झालेल्या मनात एकदा जन्मदात्यांना आठवून बघशील का? आत्महत्या कर तू, पण तू गेल्यावर आई ग, मला खूप आठवण येत होती ग तुझी. कोण सांगेल तिला? बाबा, तुम्ही दिलेले सल्ले, शिकवलेला शूरपणा सारखा टोचत होता. जीव देऊ नको, खंबीरपणे उभे राहा असे सांगत होता. कोण सांगेल हे त्यांना? बघ ना आठवून, तू गेल्यानंतर त्यांचा सुरकुतलेला चेहरा, पाण्याने डबडबलेले डोळे, आयुष्यभर खचलेल्या मनाने जगणारे तुझे आईबाप. माझ्या लेकराने एकदा तरी आमच्याशी बोलायला हवं होतं. इतके पारखे होतो का आम्ही की पोटच्या पोराचं मनही नाही वाचू शकलो? ही सळ मरेपर्यंत मनात जगणारे तुझे आईबाप. आत्तापर्यंत तुझ्यासाठी खस्ता खाऊन तोंडचा घास तुझ्या पोटाला देणारे, प्रसंगी हाताचे अंथरूण करत तुला निजवणारे तुझे आईबाप. ज्यांना त्रास नको म्हणून परस्पर जग सोडून जाणारा किंवा जाणारी तू, त्यांना तर आयुष्यभराचा त्रास देऊन निघाली आहेस. कोणासाठी? जे किंवा जो तुझे कधीच होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी. टिचभर अडचणीसाठी आईबापाने दिलेले आयुष्य त्या माणसांवर ओवाळून टाकायला निघालीस. अगं, ज्यांनी तुझ्या भावनांची कदर तर केली नाहीच, त्यांना तुझ्या जीवाची किंमत ती काय? त्यांनी तर तुझा आत्मविश्वास, तुझ्यातला तजेलदारपणा कधीचाच मारून टाकलाय. मग आता तू कोणाला मारायला निघाली आहेस? ज्या शरीराने तुझे अस्तित्व, तुझी ओळख निर्माण केली, त्या शरीराला बघ जरा आठवून. आजूबाजूला बघ. हेच शरीर, हाच जीव वाचवण्यासाठी किती धडपडतात माणसं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. आयुष्यभराची कमाई पणाला लावतात ग, हाच जीव वाचवण्यासाठी. आणि तू मात्र तुझा लाख मोलाचा जीव कवडीमोल विचाराच्या माणसांसाठी गमवायला निघाली आहेस. अगं, आता तुझी वेळ आहे. बळ एकवटून उभी राहा. असेलच पदरात मूल तर त्याला घडव. इतका चांगला माणूस बनव की तुझ्यासारख्या गळून गेलेल्यांना तो आधार देऊ शकेल. सिद्ध कर स्वतःला. एकदा का त्या उंचीवर गेलीस की मग तुला दिसेल की किती चिमूटभर दुःख होतं तुझं, आणि त्याला सर करून आज तू यशाचा डोंगर चढून गेली आहेस. फक्त एक पाऊल टाक आत्मविश्वासाने. जप स्वतःला, स्वतःच्या जीवाला, जो खूप नशिबाने आईवडिलांच्या कृपेने तुला मिळाला आहे. मग बघ, अलगद तरुण जाशील या सगळ्यातून त्यांच्याच आशीर्वादाने. धन्यवाद.